मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. योजनेच्या सुरुवातीपासूनच लाभार्थी महिलांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले होते. सरकारी निधी खर्च होत असल्याने लाभार्थ्यांची पडताळणी आणि ऑडिट करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तपासणीत सुमारे 5 लाख सरकारी कर्मचारी महिला आणि 14,000 पुरुष लाभार्थी आढळून आले असून त्यांना अपात्र करण्यात आलं. तसेच अनेक लाभार्थींनी अद्याप केवायसी पूर्ण केलं नसल्याचं समोर आले. मात्र केवायसी न केलेल्या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत असं फडणवीस यांनी स्पष्ट केले. केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकार पुन्हा संधी देणार असून पात्र असलेल्या 1,70,00,000 महिलांना योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे. दरम्यान शेतकरी कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळात चर्चा होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे सध्या कोणतीही घोषणा केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये पूर्ण समन्वय असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. विविध मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारी अर्जाबाबत चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महायुतीने ज्या जागांवर अधिकृत उमेदवार निश्चित केलेत त्या ठिकाणी दाखल झालेले इतर अर्ज योग्य समन्वयातून मागे घेतले जातील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केलाय. सर्व मतदारसंघात महायुतीचा एकच उमेदवार राहावा यासाठी पुढील काही दिवसात प्रयत्न करण्यात येणार असून त्यात यश मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, पण त्याचबरोबर ती आता ह्या सगळ्या जागांच्या वरती एकमताने ही निवडणूकला सामोरं जात असतानाच त्याच्यातलं सामंजस्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. मी म्हटल्याप्रमाणे बऱ्यापैकी ठिकाणी तशाच पद्धतीची स्थिती आहे. मला विश्वास आहे की ज्या वेळेला ती नेतृत्व या संदर्भामधला निर्णय करेल चुकीतलेलंच आहे. ज्या अर्थी त्या जागा महायुती म्हणून सर्वकडे सुटलेल्या आहेत त्या अर्थी देशाच्या केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भातली अनुमती दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशापैकी अर्ज दाखल केले गेले असतील तर ते अर्ज नक्कीच माघारी घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाचं नेतृत्व आणि जिथे कुठे काही समन्वय करायचा असेल, काही चर्चा करायची असेल ती चर्चा करून त्याच्यातला मार्ग 100% निघेल. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राऊत यांना विधान परिषदेच्या प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आल्याचा तसेच त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेची अधोगती झाल्याचा आरोप केलाय. महायुती सरकारने महिलांसाठी राबवलेल्या योजनांवर राऊतांनी विरोध केल्याचा दावा करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही बन यांनी केली आहे. उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते भविष्यात भाजप शिंदे गटाकडे वळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. कांदा दर, शेतकरी प्रश्न, भाषा आणि राष्ट्रीय राजकारण
यावरही त्यांनी विरोधकांना लक्ष्य करत महायुती सरकारच्या निर्णयांचं समर्थन केलं. देशहिताच्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली आहे. संजय राऊत, तुम्ही नेमकं शेपूट कुठे घातलं होतं जेव्हा राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसत होता? तेव्हा तुम्ही हिंदुत्ववाद सोडण्याचं पाप केलं आणि स्वतः शेपूट घालून सोनिया गांधींच्या चरणी जाऊन बसलात. राहुल गांधींची गुलामी करायला लागलात. सत्तेसाठी, खुर्चीसाठी शेपूट घालून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून संजय राऊत तुम्ही काँग्रेसच्या दावणीला आपला संपूर्ण पक्ष बांधला. तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही? तेव्हा तुम्हाला त्याचं काहीही वाटलं नाही? आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक येतात किंवा जे नेते येतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाकडे बघून येत आहेत. त्यांना माहीत आहे की या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच करू शकतात. त्यामुळं मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, हिंदुत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस असेल, उभाटा गट असेल किंवा वेगवेगळ्या पक्षातील लोक भारतीय जनता पार्टीच्या सोबत येतात. कारण भारतीय जनता पार्टी वाढवणं आमचं काम आहे आणि उभाटा गट संपवणं हे संजय राऊतांचं काम झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून एका सेवानिवृत्त वृद्ध दाम्पत्याची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. भर रस्त्यात दोन अज्ञात बुलेट स्वारांनी 74 वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या पत्नीला अडवत पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांची तपासणी सुरू असल्याचं सांगून विश्वास संपादन केला. यानंतर संशयितांनी वृद्धांच्या हातातील सुमारे 8 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. अंगठ्यांच्या बदल्यात त्यांनी दगडाचे खडे असलेली पुडी देत घटनास्थळावरून पलायन केलं. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय. नागरिकांनी अशा प्रकारच्या बनावट पोलिसांपासून सावध राहावं असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. एकीकडे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या सुपुत्राने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीच्या बाहेर जाऊन बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तारच्या पाठीशी उभा असताना एका कार्यक्रमात अब्दुल सत्तार आणि महायुतीचे उमेदवार तथा भाजप नेते सुहास शिरसाट यांची भेट झाली. यावेळी अब्दुल सत्तारांचा हात सुहास शिरसाट यांच्या डोक्यावर पाहायला मिळाला. अब्दुल सत्तार मुलाच्या पाठीशी उभे आहेत तर भाजप उमेदवाराच्या डोक्यावर हात अशी भावना या ठिकाणी पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यातील सातपाटी, मुरबे आणि नवापूर खाडी परिसरातील समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही दिवसात अत्यंत चिंताजनक चित्र पाहायला मिळते. या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने मेलेले मासे वाहून आले असून किनाऱ्यावर माशांचा थरच साचलाय. या घटनेमुळे स्थानिक मच्छीमार बांधव तसेच किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांमधून प्रक्रिया न केलेले आणि घातक रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडलं जात असल्यामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार संघटनांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराचा तसेच दूषित पाण्याचा सागरी जीवसृष्टीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट सारख्या नामांकित केंद्रीय संस्थेमार्फत तातडीने सखोल वैज्ञानिक अभ्यास करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील जोडीचा मामला या नाटकातील गाण्याचा पहिला स्वतंत्र म्युझिक लॉन्च सोहळा उत्साहात पार पडला. अवधूत गुप्ते, योगेश सोहनी आणि गिरिजा गुप्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पुण्यातील नवख्या 13 कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकातील लगबत आणि धुंद से चांदणे ही 2 गाणी विशेष आकर्षण ठरली. या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि श्रद्धा आपटे केळकर यांचा स्वर लाभला असून संगीत संयोजन युगंधर देशमुख यांनी केलंय. चैतन्य कुलकर्णी लिखित, संगीत दिग्दर्शित आणि श्रेयस इंदापूरकर दिग्दर्शित हे नाटक सध्या चर्चेत असून मराठी रंगभूमीवर एक नवा प्रयोग म्हणून त्याची दखल घेतली जात आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. हिंदू मिलचे प्रणेते आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आवाज इंडिया परिवार.